हॅलो, नमस्कार. कोमल व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की मी आज होम टूरचा व्हिडिओ घेऊन आली आहे. कारण आमच्या घराला ना 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. 1 वर्षापूर्वी ना 12 तारखेलाच आमची पूजा होती. कलश पूजाच केली होती, काही वास्तुशांती वगैरे केलेली नव्हती. आणि जेव्हा नवीन घरामध्ये आलो तेव्हा घरामध्ये काहीच नव्हतं. थोडेफार जुने काही सोफा वगैरे असं सगळं होतं. आणि त्यानंतर आम्ही खूप काही चेंजेस केले घरामध्ये, प्लांट्स वगैरे. तर म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावं आणि आम्हाला देखील मेमरी राहील की 1 वर्षापूर्वी घर कसं होतं. म्हणजे नेक्स्ट इयरला अजून काही चेंजेस झाले तर आमच्याकडे जुने आठवणी राहतील. त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ शूट करून ठेवला. तर आल्या एंट्रन्समध्ये असं मस्त खाली आर्टिफिशियल ग्रासची मॅट घेतली आहे आणि दोन्ही साईडला स्नेक प्लांट ठेवलेले आहेत. आणि नंतर पुढे आलं की राईट साईडला आम्ही ही एक शू रॅक म्हणून घेतलं होतं ॲक्च्युली. पण ते काही त्याचं शू रॅक म्हणून यूजच करत नाही आहे. एक साईडला आम्ही हेल्मेट वगैरे ठेवतो त्याच्या छोट्या कप्प्यामध्ये, आणि राईट साईडला सध्या बॅग वगैरे ठेवतो आहे. आणि वरती जे आहे तिथे चावी वगैरे असं ठेवतो सगळं. त्यामुळे त्याचा काय अजून शू रॅक म्हणून यूज झालेला नाही. आणि त्याच्यावरती असे मस्त प्लांट्स ठेवलेले आहेत. एक आर्टिफिशियल आहे आणि एक मनी प्लांटचं वेल. आणि ही तुळस मी त्या दिवशी घेतली होती. तिची कुंडी वगैरे सगळं काढून ठेवलं आहे, पण तिला काही लावण्यासाठी वेळच मिळाला नाही. तिला आता बघूयात 1-2 दिवसांमध्ये लावून टाकेल. त्यानंतर छान असे प्लांट ठेवलेले आहे जेणेकरून घरात आल्या एंट्री केल्या गेल्या मस्त असं फ्रेश वाटेल. नंतर हे बघू शकता शू रॅक अशी दिसते पूर्ण कंप्लीट लुक तिचा. आणि ती एकदम सोफ्याच्या कलरला मॅच झाली आहे, त्यामुळे ते दोन्ही छान मॅच झाले. ॲक्च्युली आम्ही सोफा चेंज करणार होतो, पण नंतर ही शू रॅक घेतली ना त्याला छान असा कलर तो मॅच झाला, त्यामुळे आम्ही काही सोफा चेंज नाही केला. आणि मध्ये आम्ही हे एक जुगाड केलं आहे आणि हे मी व्हिडिओमध्ये शेअर करेल ते तसंच राहून गेलं आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं ते काय असेल. नंतर मी पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ते नक्की शेअर करते. त्यानंतर हा सोफा कम बेड आहे, कारण रेंटच्या घरामध्ये जेव्हा राहायचो तेव्हा मग सोफा कम बेडच यूजफुल असतो, कारण मग जास्त बेड वगैरे ठेवण्यासाठी स्पेस वगैरे नसतो त्यामुळे. त्यानंतर मग बेडशीटचंच त्याला सोफा कवर केलं आहे मी, सेपरेट सोफा कवर नाही घेतलेलं. आणि हे असं डबल केलं ना की मग कोणी गेस्ट वगैरे आले की त्यांना झोपायला वगैरे होऊन जातं, त्यामुळे जास्त काही सेपरेट गाद्या वगैरेची गरज पडत नाही. त्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता मी यांना आता बड्डे गिफ्टची सिरीज चालू आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील माझे चेक करा, शॉर्ट्स व्हिडिओ आहेत. तर हे मी त्यांना त्या दिवशी गिफ्ट केलं होतं, पाम ट्री. तर हे असं लेफ्ट साईडला ठेवलं आहे ते सिरॅमिक पॉटमध्ये. आता ते जागा जरा चेंज करणार आहे, जागा नाही तर त्याचा पॉट चेंज करणार आहे. तर तुम्हाला ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. आणि जर इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल. आणि माझी व्हिडिओ आवडत असेल तर कंटिन्यू बघत जावा आणि कमेंट करत जावा, जेणेकरून मला देखील आयडिया येईल की तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत आहेत की नाही. त्यानंतर मग लेफ्ट साईडलाच वरती ह्या फ्रेम आम्ही नवीन ॲड केल्यात आणि व्हाईट कलरवरती ते ब्लॅक कलरचं एवढं छान सूट झालं आहे ना, तर खूप छान वाटतं आहे. मला कमेंट करून नक्की सांगाल तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडल्या ते. त्यानंतर मग इकडे लेफ्ट साईडला बाल्कनीच्या डोअरला 3 कर्टन्स लावलेले आहेत. ग्रे कलर साईडला आणि मध्ये व्हाईट कलरचा असा कर्टन लावलेला आहे. त्याच्यामध्ये मला नेटचे कर्टन ॲड करायचे आहे, पण ते काही व्हाईट कलरमध्ये मला मिळाले नाही, त्यामुळे मी काही ते लावले नाहीत. बघूया जेव्हा मिळतील ना तेव्हा मी नक्कीच ते ॲड करेल नेटचे. त्यानंतर मग इकडे लेफ्ट साईडला टीव्हीचा टेबल आहे. टीव्ही युनिट नाही केलेला आम्ही, हा जुनाच टेबल होता आमच्याकडे तर तोच इथे ठेवला आहे. आणि टी व्ही देखील हा लागतो कधीतरी, महिन्यातून एखाद्या वेळेस लावतो आम्ही, कारण दोघांनाही वेळ मिळत नाही जास्त टी व्ही बघण्यासाठी. आलं की मोबाईल हे ते, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट्स करायचे असतात, त्यामुळे काही जास्त टी व्ही बघायला वेळच मिळत नाही. ते टी व्ही युनिट एक करायचं आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मी काय काय चेंजेस करणार आहे ते. त्यानंतर इथं बाहेर आहे ना बाल्कनीमध्ये अँटी बर्ड नेट लावून घेतलेली आहे, कारण खूप जास्त पक्षी घाण करतात, त्यामुळे मध्ये मध्ये खूप खराब करायचे, त्यामुळे ती लावून घेतली. थोडासा बाल्कनीचा लूक हे झाला आहे, पण ठीक आहेत, आपल्या हेल्थच्या दृष्टीनं ते चांगलंच आहे, त्यामुळे मग ती लावून घेतली आहे. त्यानंतर इकडे जर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघत असाल तुमच्या लक्षात येईल मी लेफ्ट साईडला ही रॅकवरती हँग करून घेतली आहे. मी किचन ट्रॉली जेव्हा केली ना तेव्हा ही रॅक एक्स्ट्रा होती माझ्याकडे, मग मी ही बाल्कनीमध्ये ठेवली होती, तर आम्ही ह्या साईडला ती हँग करून घेतली. आणि तिचा देखील मेकओव्हर करायचा आहे, कलर वगैरे देऊन तिला कुंड्या वगैरे सगळ्या चेंज करायच्या आहेत. तर सध्या अशी ठेवली आहे, खूप छान मस्त अशी ग्रीनरी वाटते तिथे. आणि लेफ्ट साईडला खाली बघू शकता मनी प्लांटचा वेल देखील तो लावला आहे, त्याची देखील ग्रोथ खूप छान झाली आहे. याच्यावरती छोटे फ्लॉवरचे प्लांट्स देखील मला ॲड करायचे आहेत. तर कसं वाटलं हे जुगाड हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि जेव्हा आपण नवीन राहायला येतो तेव्हा घरामध्ये काहीच गोष्टी नसतात. आता काही जण ऑलरेडी फर्निचर करून घेतात, त्यामुळे नंतर काही जास्त चेंजेस करत नाहीत, पण आम्ही काही जास्त फर्निचर वगैरे केलं नव्हतं सुरुवातीला.
त्यामुळे एक एक गोष्ट घ्यायचं प्लॅनिंग आणि एक एक गोष्ट एक्झिक्यूट करायची, म्हणजे त्याच्यासाठी सेविंग करायचं. आता फ्लॅट घेतला म्हणजे त्याचे हप्ते वगैरे पण चालू असतात, त्यामुळे सगळ्याचं बॅलन्स करून प्रत्येक गोष्टीसाठी आता मिडल क्लास फॅमिलीवाले जे असतील ते समजू शकतात, रिलेट करू शकतात माझ्याशी. त्यानंतर हे लेफ्ट साईडला आहे ना, माझ्याकडे ऑलरेडी एक स्टँड होतं कपडे ठेवण्यासाठी. रेंटच्या इथं राहायचं तेव्हापासूनच मी यूज करते. ते स्टँड कसं मग घरात वगैरे देखील ठेवून देता येतं, पाऊस वगैरे असेल तर. आणि मशीन असल्यामुळे आता काही कपडे वगैरे लगेच सुकून जातात, त्यामुळे मग ते घरात देखील ठेवता येतं. आणि त्यानंतर इथं बाल्कनीतून असा व्ह्यू दिसतो हॉलचा आणि किचनचा, आणि इकडे TV युनिट. त्यानंतर मग हे समोर मी महाराजांची एक फ्रेम लावलेली आहे, आणि ती देखील पूर्ण व्हाईट कलर असल्यामुळे ती देखील खूप छान तिथं उठून दिसते आहे, आणि मस्त असा लूक आला आहे. आणि साईडला तिला आम्ही ते झेंडूच्या फुलांचं लावलेलं होतं, पण आता सध्या मी दसऱ्याला ते काढलं होतं आणि ते वॉश करून ठेवलं आहे, त्यामुळे काही सध्या लावलेलं नाही आहे. जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल ते मी साईडला असे ते झेंडूच्या फुलांचं त्याला लावलेलं होतं फ्रेमला. त्यानंतर सगळ्या लेडीजचा आवडता हे म्हणजे किचन. तर मग आता बघूयात माझं किचन. माझ्या छान अशा किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. त्यानंतर किचनमध्ये लेफ्ट साईडला अशी छोटीशी रॅक ठेवलेली आहे. किचन ट्रॉलीचा भाग आहे, तो मी खूप व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. आणि इकडे गॅस देखील माझा जुनाच गॅस आहे, गॅस मी आणखी काही चेंज नाही केला. आणि इकडे राईट साईडला वॉशिंग मशीन आहे, आणि वॉशिंग मशीनच्या वरती 2 मी हे ठेवलेत मनी प्लांटची वेल. ॲक्च्युली ते 4 ते 5 होते पहिले, पण ते खूप जास्त त्यांची ग्रोथ व्हायला लागली ना, तर ते व्यवस्थित वाटत नव्हते. तर मी आता हे देखील प्लांट चेंज करणार आहे, बघूया जसा वेळ मिळेल तसं. आणि इकडे लेफ्ट साईडला मी हे ऑइलचे कंटेनर वगैरे मागवले होते मध्ये, मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेत. आणि हे आर्टिफिशियल प्लांट जे आहे ते मी पिंपरीतून घेतलं होतं. आणि इथं बाऊल ठेवला आहे एक, त्याच्यामध्ये फ्रूट्स ठेवलेत जेणेकरून ते समोर दिसतील आणि खाल्ले जातील, कारण मग साईडला वगैरे ठेवून दिले तर ते तसेच खराब होऊन जातात, लक्षात राहत नाही. असे समोर असतील तर ऑफिसमधून आलं की मग पटकन घेऊन खाता येतात. त्यानंतर इकडे फ्रीज ठेवला आहे, आणि त्याच्या शेजारी पाण्याचा जार आणि मिक्सर ठेवलं आहे. आणि ॲक्च्युली माझ्याकडे सध्या आता हे नाही आहे देवघर, त्यामुळे मी फ्रीजवरच देव ठेवले आहेत. ॲक्च्युली ते ठीक नाही आहे फ्रीजवर ठेवणं, पण म्हटलं ठीक आहे सध्या असू देत. आता 2-3 महिन्यामध्ये मी घेण्याचं प्लॅनिंग करते आहे. तर कुठल्या कलरमध्ये घेऊ मला कमेंट करून नक्की सांगा. आता माझ्या किचनची थीम पूर्ण व्हाईट आणि ग्रे झाली आहे, तुम्ही बघितलं आहे त्यानुसार. खाली किचन ट्रॉली देखील मी व्हाईट आणि ग्रे करून घेतल्यात, जेणेकरून ते सगळं एकमेकांना मॅच होईल. त्यानंतर मग इथून असा किचनमधून हॉल असा दिसतो. त्यानंतर आता वेळ होती इकडे पहिले नाही ते कर्टन होता, पण आता ते सध्या ना त्याचं डायमेन्शन हे झालं, आम्ही कट करून आणायला गेलो होतो त्याचं रॉड, छोटा आतल्या साईडनं लावायचं होतं, त्यामुळे त्याचं डायमेन्शनच चुकले. आणि इकडे लेफ्ट साईडला जे आहे ते वॉशरूम, टॉयलेट, आणि इकडे समोर बाथरूम, आणि मध्ये बेसिन आहे. आणि बेसिनच्या तिथे देखील मस्त अशा टाईल्स वगैरे लावून दिलेल्या आहे. तिथे देखील मिरर घ्यायचा आहे मला, तर बघते मी तो एखादा आवडला की ते देखील तुमच्यासोबत शेअर करेल. आणि इकडे आहे आमचा बेडरूम. तर नवीन इथं राहायला आलो तेव्हा बेड देखील नव्हता, आत्ता आम्ही घेतला आहे ग्रे कलरचा घेतला बेड. आणि साईडला साईड टेबल, आणि त्याच्यावरती देखील असा मनी प्लांट ठेवला. कसं वाटलं मग तुम्हाला माझं छोटंसं घर, कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आजचा व्हिडिओ देखील कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.